नीलम फॅशन हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बटरफ्लायचा व्हिडिओ बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी आधी साधी बाही कट करून घेतली, जी की आपण रेग्युलरच्या ब्लाउजला कट करतो। तर इथे फक्त हाईट आपण कमी करायची आहे। मी घेतलेले आहे 3.5 इंच। आता आपण बटरफ्लायसाठी कापड घेऊया। तर इथे मी उंची घेतलेली आहे 14 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 14 इंच। दोन्ही सुद्धा 14-14 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे कापड 4 फोल्ड मध्ये करून घ्यायचं आहे। जसं की मी व्हिडिओ मध्ये दाखवते, तुम्ही बघू शकताय। आपल्याला आता 4 फोल्ड करायचे आहे। हा एक झाला, त्यानंतर आपल्याला परत एक असा फोल्ड करून घ्यायचा आहे। आता आपण सगळीकडे पिना लावून घेऊया, जेणेकरून कापड सरकलं नाही पाहिजे। पिन लावून झाल्यानंतर आपण आता उंची घेणार आहे। तर उंची आपल्याला इथे 7 इंच पाहिजे। तर आता 7-7 इंचावरती आपण सगळीकडे छोटे छोटे मार्क करून घेऊया। तुम्ही बघू शकताय ही बाही कट झालेली आहे। तर आता आपण पिना काढूया आणि त्यानंतर तुम्हाला मी बाही उघडून दाखवते। इथे 2 बाह्या एकदम तयार झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे बाहीचा आकार इथे झालेला आहे। त्यानंतर आपण दुसरं कापड घेऊया, कारण आपल्याला ही बाही 2 लेयर मध्ये बनवायची आहे। तर आता आपल्याला याचे सुद्धा 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, हा लेयर आपल्याला 1 इंच आतल्या साइड मध्ये कट करून घ्यायचा आहे। पहिला लेयर आपण 7 इंचावरती घेतला, हा आपल्याला 6 इंचावरती करून घ्यायचा आहे। त्यामुळे आता मी 6 इंचावरती इथे मार्क करून घेते। आता बाहीचे दोन्ही सुद्धा लेयर्स इथे कट झालेले आहेत। आता आपण हे लेयर एकमेकांवरती ठेवूया आणि त्यानंतर आपण आता पिना लावून घेऊया। मी सगळीकडे पिनअप करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला ही बाही आधी तयार करून घ्यायची। तर आता बाही तयार करण्यासाठी बघा, इथे एकमेकांवरती आधी बाही ठेवायची, त्यानंतर खालच्या साईडला टीप मारायची। आता खालच्या साईडला टीप मारली, त्यानंतर आपल्याला कापड असं पलटून घ्यायचं आहे। म्हणजे अस्तरच्या साईडला जे शिलाईचं कापड आहे ते अशा प्रकारे करून घ्यायचं आणि त्याच्यावरती नख फिरवायचं आणि मग त्याच्यावरती आपण एक दाब टीप मारून घ्यायची। तर आता बघू शकता इथे मी दाब टीप मारलेले। आता दाब टीप मारल्यानंतर आपण आता मेन कापड वरती करायचं आणि अस्तर खाली टाकायचं। त्याच्यावरती परत पुन्हा एक टीप मारून घ्यायची सगळीकडे। तर अशा प्रकारे आपल्याला टीप मारायची आहे। टीप मारून झाली, एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं। एक्स्ट्राचं कापड सुद्धा मी इथे कट करून घेते। बघू शकताय कापड सुद्धा कट झालं। आता ही बाही तयार झाली। तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपण दुसरी सुद्धा इथे बाही तयार करून घ्यायची। तर आता दोन्ही सुद्धा बाह्या मी इथे तयार करून घेतल्या। त्यानंतर आपण आता जे ब्लाऊज शिवले ते ब्लाऊज घेऊया आणि इथे आपण आधी शोल्डरचं माप घ्यायचं। तर शोल्डरचं माप घेण्याआधी आपल्याला छातीचं माप घ्यावं लागेल। तर छाती आहे 36 इंच, 36चा 4था भाग येतो 9 चौक 36, 9 इंच। अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी थोडंसं लूज ठेवून 9.5 इंचावरती मार्क करून घेऊया। त्यानंतर आपण आता इथं पूर्ण शोल्डर मोजूया। तर पूर्ण शोल्डर येतो आपला। तर बघू शकता कशा प्रकारे शोल्डर मोजायचं आहे। अशा प्रकारे शोल्डर मोजून घ्यायचा। 8.5 येतो। तर आता इथे शोल्डर पक्का झालेला आहे 8.5 इंच। तर आता आपण शोल्डर 8.5चा हाफ करून घेऊया। तर 8.5चा हाफ होतो 4.25 इंच। तर 4.25 इंचवरती आपण इथे मार्क करून घ्यायचा। त्यानंतर आपण आता ब्लाऊज साईडला ठेवूया आणि बटरफ्लाय बाहीसाठी जे कापड आहे ते इथे घेऊया। तर बघा इथे मध्ये सेंटरला जी पिन घातली होती ती काढली आणि याचा आपल्याला सुरुवातीला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर सेंटरला इथे थोडासा मार्क करून घेते। आता मार्क झाल्यानंतर बाही आपण उघडूया।
अशा प्रकारे बाही उघडायची आणि ती मार्क थोडासा डार्क करून घेऊया म्हणजे लक्षात येईल। तर आता इथून इकडे आपल्याला 4.25 इंच टाकायचं। इकडे टाका किंवा ह्या साईडला टाका, कोणत्याही साईडला टाकलं तरी चालते। तर आपल्याला आता इकडे टाकूया आपण 4.25 इंच। 4.25 इंचावरती मार्क करायचा। त्यानंतर 4.25 इंचचा हाफ करून घ्यायचा। किती येतो 4.25चा, टेपनेच आपण असं करून घ्यायचं म्हणजे 1-2 लाईन सुद्धा इकडे तिकडे होत नाही। तर आता इथे दाखवते 4.25 इंचचा हाफ झालेला आहे बघा। अशा प्रकारे केला आपण सुरुवातीला। त्यानंतर त्याचा हाफ घेतला 2 इंच आणि थोडंसं 1-2 लाईन पुढे। त्यानंतर आपण त्याच मापामध्ये म्हणजे 2.25 इंचावरतीच अशा प्रकारे गोल करून घ्यायचा। बघू शकता मी कसं दाखवते, अगदी सोप्या भाषेत आणि एकदम सावकाश पद्धतीने मी ते तुम्हाला सांगत आहे, कारण हेच मेन आहे। आपण आधी शोल्डर घेतलं, त्यानंतर शोल्डरचा हाफ घेतला, शोल्डर आलं 8.5, त्याचा हाफ आला 4.25, 4.25चा हाफ आला 2.25, अशा प्रकारे आपण करून इथे घेतलेलं आहे बघा। त्यानंतर आता हे आपण कट करूया। आता फ्रेंड्स इथं पूर्ण बाही तुम्हाला उघडून दाखवते। 2च बाह्या दिसतात पण या आहेत 4 बाह्या। तर आता आपण इथे कट करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या 2 बाह्या झाल्या आणि दुसऱ्या 2, अशा प्रकारे आपल्याला इथे कट करायचं आहे। जर आपण आतमध्ये बाही लावणार नसेल तर आपण हा भाग डायरेक्ट लावायचा म्हणजे आपल्याला ह्या 2 बाह्या अशाच आणि आपल्याला 2 काढाव्या लागतील। तर आता आपण आतमध्ये बाही लावतोय त्यामुळे आता आपण हे असं करतोय। तर आता इथे हे भाग कट झालेले आहेत, एकमेकांवरती ठेवूया आणि सगळीकडे आधी पिको मारून घेऊया। तर फ्रेंड्स आता एकमेकांवरती असं ठेवायचं आणि थोड्याशा पिना लावून घ्यायच्या म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत नाही। ब्लाऊज शिवत असताना पिना लावायला अजिबात कमी पडायचं नाही, नाहीतर मग ब्लाऊज इकडे तिकडे सरकते। तर थोडंसं वेडवाकड झालंय कारण हे कापड थोडंसं सरकतेलच आहे। तर आता आपण पिको करून घेऊया। तर फ्रेंड्स इथे मी पिको करून घेतलेले आहेत सगळ्या लेयर्स, बघू शकता। पिको केल्यानंतर याचा लुक वेगळाच आला। त्यानंतर आता आपण ज्याच्या ज्याच्या लेयर साईडला करून घेऊया, एक लहान एक मोठी, एक लहान एक मोठी, अशा प्रकारे लेयर ठेवून आपण इथे पिना लावून घेतल्या। त्यानंतर फ्रेंड्स आपण आता बाही घेऊया। तर आता बाहीवरती आपण ही बाही कशी जोडायची, तर ही सगळ्यात सोपी आणि मेन ट्रिक आहे जी मी तुमच्यासोबत आज इथे शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स बघा, हातात जी माझ्या बाही आहेत तिचा आधी सेंटर काढला आणि ह्या बाहीचा सुद्धा सेंटर काढला, दोन्ही सेंटरवरती मार्क करून घेतला। त्यानंतर जी बटरफ्लाय बाही आहे ती खालच्या मेन बाहीवरती ठेवायची आणि अशा प्रकारे जी खालची मेन बाही आहे त्याच्या आकारावरती ती फिरवून बाही आपल्याला इथे लावायची आहे। तर आता बघा मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसं तुम्हाला इथे करायचं आहे। तर बघा इथे आपण आधी शिलाई मारून घेऊया कारण कापड इकडे तिकडे सरकत होतं। त्यानंतर आता आपण याच्यावरती हे लावून घेऊया। तर इथे आधी आपण एक पिन लावूया म्हणजे कापड सरकणार नाही। त्यानंतर मग बाही मी जशी दाखवते तशा पद्धतीने इथे जोडून घ्यायची। बघा इथे मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने इथे बाही इथे जोडून घेतली। तर आता बघू शकताय जो खालच्या बाहीचा आकार आहे मेन साध्या बाहीचा, त्या आकारावरती बटरफ्लाय बाही फक्त जोडून घ्यायची म्हणजे फिरवून घ्यायची जसा तो आकार असेल तशी। त्यानंतर आपण आता ही बाही ब्लाऊजवर लावून घेऊया। तर अशा पद्धतीने लावायची आहे। खालचं कापड सापडणार नाही बटरफ्लायचं, ते जरा लक्षात ठेवा नाहीतर मग घडी पडू शकते। अशाच प्रकारे आपण फुल बाही इथे जोडून घेऊया। फ्रेंड्स आता मी बाही जोडून घेतलेली आहे आणि आता तुम्ही ते बघू शकताय मेन बाही आता कशी झालेली आहे। तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपल्याला बटरफ्लाय बाही जोडून घ्यायचे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलवर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, म्हणजेच जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन फ्रेंड्स तुम्हाला मिळेल।